आज सगळे मराठी माणसं आज एकजुटीने मीरा भाईंदर इकडे जमा झालेले आहेत आणि मोर्चा करता आलेले आहेत. मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी याकरता सगळेजण एकत्र जमलेले. मी सगळ्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण ही एकजूट जी मोर्चामध्ये दिसणार होती ती मेळाव्यात दिसलीच, पण जी मोर्चामध्ये दिसणार होती की या मोर्चामध्ये फक्त मीरा भाईंदरचा मोर्चा हा होता. तो किती प्रचंड प्रमाणात आहे, केवढा मोठ्या प्रमाणात निघालाय हे शासनाला पण कळालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचे धावे दणाणलेले आहे, त्यांच्या पायाखालची माती सरकली आणि त्यामुळेच त्यांनी आदेश दिले. मोर्चा त्यांनी रद्द करायला लावला, मोर्चाची परमिशन नाही दिली. आणि आता दंडुलकेशाही लावून या लोकांनी आता सगळ्या मराठी लोकांना, कुठल्याही पक्षाचे असतील, कुठल्याही जाती धर्माचे असतील, सगळे एकत्र आलेले आहेत. त्या सगळ्यांना जोर जबरदस्तीने बसमध्ये बसून त्या लोकांना अरेस्ट करत आहेत. ही फक्त आणि फक्त सत्ताधाऱ्यांची मुजोरी आहे आणि ही मुजोरी आता पुढच्या येत्या काळामध्ये नक्कीच तुटून निघेल. कारण कसं आलेलं आहे की आता या कारणामुळे सगळे सत्ताधारी आपले जे आहेत मराठी लोक ती एकत्र आलेले आहेत. मला वाटते सत्ताधारी पक्षामधली पण लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा आता निघालेले आहेत. सगळ्या महाराष्ट्रातून लोक निघालेले आहेत आणि याचा उद्रेक एवढा होणार आहे ना, हे आता येणाऱ्या थोड्या वेळात तुम्हाला दिसेल. सगळीकडून निघालेले आहेत. पोलीस किती पुरे पडणार आहेत आम्हाला? नाही पडणार आहे. आणि पोलिसांचा वापर करून बळजबरी करून आम्हाला जबरदस्ती इकडे मग त्या महिला बघितल्या नाहीत, कोण काही बघितलं नाही, या लोकांना धक्के मारून त्यांना हाताला खेचून त्यांना त्यांची हे करून त्यांना आतमध्ये बसवलेलं बसमध्ये या पद्धतीने आणलेलं आहे. हा आम्ही निषेध करतो. हे चुकीचं चाललेलं आहे आणि याचा उद्रेक होणार. आणि सरकारचं आम्ही स्वागत पण करतो, अभिनंदन पण करतो की यामुळे मराठी माणसं एकत्र आली.